बाई काय गरम होते. मानसी, अगं बहिरी झालीस का मानसी? हा आले. तुला कळत नाही का? पाणी घेऊन ये. घ्या सासू. अगं मी बाहेर ना आले ना, गरम झाले मला. आणि असलं पाणी घेऊन आलीस का? जा थंड पाणी घेऊन ये. आत्ता सांगते. नालायक कुठली. आता पाणी सुद्धा देता येत नाही हिला. काय अवदसा सुचली काय माहित मला, ही असली सून करून आणली. ये लवकर. थंड आणलंय. आधी काय हात मोडले ते का तुझ्या चांगलं पाणी आणायला? हा अगं एक काम तर धड कर ना. घरातली कामं जमत नाही तुला, बाहेरची कामं जमत नाही तुला. हा अगं एखादं मूलबाळ तर दे की, नातवाचं तोंड दाखव ना. हा ते आवांजुटापणा आहेच का तुझ्या मागं? अगं गावात गेलं ना, चार चौघ्या बायकांना मला बघून कुचकुच करतात. कुठल्या शुभ कार्याला बोलवतात का? बोलवतात का? हा मग कधी देणार आहे नातवाचं तोंड? कधी दाखवणार आहेस मला? सासूबाई ते काय माझ्या हातात आहे का हो? मग कुणाच्या हातात आहे? हा अहो आम्ही प्रयत्न करतोय पण नाही होत. ते मला सांगायचं नाही. हा ते मला अजिबात सांगायचं नाही. मला आहे ना या 5-6 महिन्यामध्ये ना मला खुशखबर कळली पाहिजे. नाही तर माझ्यासारखं वाईट नाही बघ. येऊ दे त्याला बी सांगते मी बरोबर. जर या 5-6 महिन्यात तू मला दिली नाही खुशखबर तर मी त्याचं दुसरं लग्न करणार. नाही सासूबाई असं नको करू. मला माहित नाही. मी आता वाट बघितली. किती वर्ष झाली का लोकांचा ना? 6 महिने झाले की लगेच लोकांना खुशखबरी येतात. वर्षाच्या आत पाळणा हलतोय आणि तुला बघ 2-3 वर्ष झाले लग्नाला, अजून काहीच नाहीये. किती वाट बघायची ग मी? मला काय हाऊस बिऊस आहे का नाही? चार चौघात मिरवायचे मला बी नातू घेऊन. माझ्या मैत्रिणी माझ्या समोर येतात नातू घेऊन. हा असं लाजल्यासारखं होतं मला. हा जाऊ का नको असं वाटतं चार चौघात पाहुण्या रावळ्यामध्ये. पण माझ्या हातात काहीच नाही हो. काय करू शकते मी? तुम्हीच सांगा बरं. तू काय करू शकते म्हणजे? तूच करायचं, तूच द्यायचंय मला नातू. नाही दिला तर मी दुसरं लग्न करणार आहे माझ्या पोराचं. नाही नाही मी प्रयत्न कर. नाही नाही माझ्यासमोर ना तोंड नाही उघडायचं, कळलं का? तोंड उघडायचं नाही. मी जे काय म्हणते ना तेच ऐकायचं. पुढचं बोलायचं ना, जास्त शहाणपणा करायचा नाही. चल हो. येऊ दे त्याला, सांगतेच बरोबर. मानसी, काय हो? पाणी आण रे मला प्यायला. हा आण. घ्या. झालं काम? झालंय बरं का काम, पण आणि थोडं द्यावं लागतं. तो म्हणतोय तेवढं राहिलेलं देऊन टाका. मग आता दिलंच नाही मग आता तेवढं बी देऊन टाकावं लागतं. असा विषय आहे. काय झालंय, मला बी काही पैसे भेटलंच नाही एक जागा. आता दुसरी कोण घेऊन तर द्यावं लागतं ना मग. पण काय म्हणलं आता जाऊ द्या, म्हणलं हाय भेटले तेवढं देऊन टाकलं त्याला. मेन गोष्ट अशी झाला विषय. म्हणजे नको राग यायला कोणाला बी. मग काय तर त्याच्यात ते किती कटकट येतं तुम्हाला तर माहिती आहे. घरापर्यंत यायला हे करणार नाही ते. अरे मला तर एवढं टेन्शन आलं तर एवढं पैसे मिटवावं कसं, ह्या गोष्टीचं मला टेन्शन होतं लई, म्हणजे लई. मी तुम्हाला म्हटलं होतं ना माझे दागिने घ्या मोडून टाका. तुम्ही तर काय माझं ऐकतच नाही. अरे दागिना आज नाही बोललं समजा, उद्या तर ते हिचं लग्न यायचे तुझ्या सोनीचं बहिणीचं, तिच्या लग्नाला काय करायचं मग? परत करायचं एवढं सोपी गोष्ट आहे का सोन्याची? बरोबर आहे. परत सोन्याचा भाव खालीवर होता. अरे लय वाढते आता, लाखाच्या वर गेलं ते. मग नागोराव म्हणलं तेच तर. मग. अहो ते आई कसं सांगू तुम्हाला मी. आई नाही का त्यांनी परत मुलाबाळांचा विषय काढला. मग आई काय चुकीचं बोलते र? हो, मी काय माझ्या आईच्या शब्दाच्या बाहेर नाही कडे, एवढं तुला मी सांगतो. असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही तर अरे नेहमी मला एक सांग, एक मिनिट मला सांग, इथं माझी जी मनात आहे ती आई काय चुकीचं बोलते का मला सांग बरं तू. मला सुद्धा ह्याच्या शब्दाच्या, मी आईच्या शब्दाच्या बाहेर कधी जाऊ शकत नाही. मला बरोबर आहे माहिती ना? मी काय म्हणते ते बरोबर आहे ना? बघ तो पण तेच म्हणते. मला नातवाचं तोंड बघायचे म्हणजे बघायचे. सोमा तू काय बी कर, मला ते सांगायचं नाही. मी 5-6 महिने वाट बघणार आहे. मी तिला सांगून ठेवलेली. आवाज करायचा नाही तू, आवाज नाही करायचा. मी त्याच्याशी बोलते. 5-6 महिन्याच्या आत जर मला हिने आनंदाची बातमी दिली नाही तर मला काय निर्णय घ्यायचा ना तो मी घेणार आहे. आणि त्या निर्णयाला तू नाही म्हणायचं नाही. मी जी पण मुलगी तुझ्यासाठी पसंत करन तू तिला
लग्नाला तयार व्हायचं. हिला तीच सांगतोय अगं आई मी, मला बी म्हणलं मला आता बाद झालं किती दिवस झालं, मग ती पण ऐकायला तयार नाही ना त्या गोष्टीला. काय माहित वांजुटी का काय मेली. अहो आई वांजुटी नाहीये मी. अरे मग दवाखाने करा, जरा वत वैकल्य करा, उपवास तापास तुला करा. सारख्या या गोष्टी बद्दल सांगते म्हणतोय. मी तुम्हाला दवाखाना केलाय आम्ही, विचारलं डॉक्टरांना, दोष आमच्या दोघांमध्ये पण नाहीये. मग कोणात या मूल होत नाही त्याला आपण काय करायचं बरं? मग मला मी तुझा कोणता शब्द ऐकून घ्यायला तयार नाही, मला पाहिजे म्हणजे पाहिजे, मला ती दुसरी गोष्ट सांगूच मग नको. मी काय म्हणते, आपण दत्तक घेऊ ना मुलगा एक. दत्तक हा का? दुसऱ्यांची पोरं सांभाळायला मी रिकामी नाही, मला माझ्याच रक्तातला नातू पाहिजे. हिला मी काय येड दुसऱ्याची लागलं काय पोरं जरा? नको मला. अहो आणि हे बघ, या 15 दिवसात आहे ना तुम्ही काय ते निर्णय घ्या, दवाखान्यात जाऊन तपासा अजून एकदा. मला काय माहित नाही, मग मी काय मला निर्णय घ्यायचा ना मी घेणार आहे. आणि मग परत मला म्हणू नको असं तसं, कळलं का? हो काही असू मला त्याची घेण नाही. तू रडू नको पडू नको, तसलं मला नाटकच करून माझ्यापाशी जाऊ नको. हो तुला मी एवढं बी सांगतो, माझा ह्याच्या पलीकडे माझा शब्द ही बदलणार आणि आईच्या शब्दाच्या पुढे मी अजिबात जाऊ बी शकत नाही. तुला काय करायचं ते तुझा तू निर्णय घ्यायचा आता. अहो पण हे सगळं काही माझ्या हातात आहे का? अरे काही असू दे तुझं ते, मला आज संध्याकाळपर्यंत तुझा निर्णय पाहिजे. हा अहो ऐका की. देवा काय माझ्या नशिबी लिहिलंय रे हे सगळं. माझ्या हातात काय आहे बरं? काहीच नाहीये. कसं सासूबाईंना समजवू मी? अरे पूजाचा फोन. हॅलो हॅलो. हॅलो बोल ना ग. अगं फोन केलं होतं तुम्हाला? हा ग मगाशी फोन केला होता पण लागलंच नाही तुझा. बोल ना, काय म्हणते? अगं काय सांगू तुला मी, माझी सासू नाही का, हा. ती मला सारखं छळती. अगं ती मला नुसतं म्हणते मला मूल पाहिजे मूल पाहिजे. तूच सांग बरं कुठून देऊ बरं मी मूल? अगं मग तू सांगायचं ना, प्रयत्न केले आम्ही, करतोय प्रयत्न चालू आहेत. अगं किती वेळा सांगू मी त्यांना, प्रयत्न चालू येतं पण ऐकन तर खरं. आणि मग मी म्हटलं जर मग नसं एवढं होत तर मग आपण अनाथ मुलगा कोणता तरी दत्तक घेऊ नाही का? हा बरोबर तर आहे. मग ते म्हणतात मी दुसऱ्याचं लेकरू कशाला सांभाळू. अरे देवा, मग आता? मग आता काय करू तूच सांग ना गो मला. बरं ऐक, हा आता तुझ्या सासूला आहे ना थोडी अद्दल घडवायला लागणार आहे आपल्याला. ती कशी बरं? बोल. ती कशी घडवायची? सासूबाई चल ना ओके कर आपलं. छान आहे. तुला तर माहितीच आहे की अहो तू आल. ही कोण आहे? इकडे नाही तू पण. अहो हे काय केलं तुम्ही? शांत बस तू. आई तुम्ही काय आई, शांत बसायला लागला आवाज मला? बंद करे. बघ लक्ष्मी आली दारात, असं रडकं तोंड करू नको, कळलं का? अहो आई पण तू ओळ. अहो हे बघ जे ना हा, तू आई, आई. दिलं नाहीस ना ते मला आई मी पाया देणार पडून द्या आहे. मला जरा तू. हा पडा. हा लवकर मला बाई नातवाचं तोंड दाखव. चल आपण घरात देवाच्या पाया पडू. अहो अहो असं काय केलं तुम्ही? तू सर सांगा ना. तू आल चल. चल देवाच्या पाया पडून इकडे देवाचं घर आपलं. अहो पायल लय गरम व्हायला लागलं, पाणी घेऊन ये बरं. पाणी मी कशाला आणू? तुमचं डोकं दुखतंय ना, जा तुम्ही घ्या. सर का माझं डोकं दुखतंय. सर का उठा इथून, घ्या तुमचं तुम्ही. दिलं असतं ना. अहो माझंच डोकं दुखतंय म्हटलं पडावं जरा. जा घ्या तुमचं तुम्ही. तुम्हाला काय हात नाहीत का? बरोबर पड. यार काय करते तुम्ही कुठं चालले? तिकडे इकडे या. का?
माझे पाय दुखताय तिथं, पाय दाबा ना थोडे. आईला बरं म्हणतो येतो ना गावाकडून दाबा ना थोडे पाय, खूप दुखतायत. दाबा. आईला म्हणतो टायमिंगलाच कामाला लावला, काय कळतं का नाही? अहो तुम्हाला काही काळजी आहे का नाही माझी? थोडे पाय दुखतायत माझे. अरे एक वेळेस तो माझं पाय चोपायचं, मलाच बायकोचं पाय चोपावं लागते का आता? काय नाही होत, म्हणजे याला म्हातारी बितारी बघितलं नाही काय मानवती नाही. काय नाही म्हणणार. म्हातारी कुठे या तिकडे आत किचन मध्ये. अहो पाणी घ्या, थकून आला असताना. इकडं आणा, मला तहान लागली. अगं ते थकून आले, त्यांना दे पाणी. पाणी तरी पिऊ दे मला का. अहो पहिले पाय दाबा ना तुम्ही माझे, देते ना मी पाणी. आणि तुझं काय आता झालंय ना, दिलंय ना पाणी, जात निघात. काय हो तुम्ही काय आता तिकडं बघता, गेली ना ती, झालं ना एवढी वर्ष तिलाच वेळ दिलाय ना, आता जरा माझ्याकडे द्या की लक्ष. जरा जोरात दाबा ना. जोरात दाबतोय की. जोरात दाबा, पाय खूप दुखतायत. हा बबडे काय राय कधी आलास? आताच आलो, 5-10 मिनिटं झाला असं. माझ्या गोळ्या सांगितल्या त्या आणल्यास का? हाय लायला ध्यानातच नाही ला काय. दुपारून गेलो आणतो मी, घेऊन येतो. कपडे धुवायचे राहिले ते. कपडे धुवायचे राहिलेत ना, माऊ इथं काय बसता, आम्हाला थोडी तर प्रायव्हसी द्या. आल्या लगेच टेकल्या. मी धुवू कपडे? मग कोण धुणार, कोण धुणार? बरं ठीक आहे. उघड ना पटकन, चल लवकर, चल कुणी बघायला नको, चल. अरे तुझी बायको कुणाबरोबर तरी गाडीत बसून गेली. घरी असं इथं अरे माझ्या डोळ्याने बघितलंय तुझी बायको एका पोराबरोबर 4 चाकीत बसून गेली या. काय? काय काय कस. अय पायल, आयला अवघड झालंय गड्या पायल आता. घरात आहे म्हण, मी आता जाऊन आलो एवढे तर. आता गेली माझ्या समोर इथनं, पळत पळत आलोय, धापा लागला हाय का रे? तुम्हाला फोन केलता काय कुठे जायची म्हणून? काय नाही नाही, आम्ही त्या कार्यक्रमाला गेलो ना. हाय का नाही? अरे देवा 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 देवा, वाटोळा झाला, वाटोळा केला या पोरीने सगळं. अहो, तुम्ही दिलेले पैसे
जेवायला पैसे नाही सोनं नाही नाणं नाही काय नाही सगळं घरदार उघडाव अहो ना तू वाटोळं झालं वाटोळं देवा कोण पूरक होतं गावातलं होतं बाहेर अरे कशाचं काय 4 चाकीत बसून गेली चांगल्यावानी कोण होतं तुला आठवते का असं ओळखीचा होता का तो? माय ओळखीच असतात तुला नाव नसतोय सांगितलं एवढा वेळ तर काय देवा परमेश्वरा अरे काय खून बसला रे करायला आता तुम्हाला मी लय सांगत होतो आणि मला तुम्ही ऐकलं नाही माहिती का ना अहो किती गरीबासारखी वागत होती ती मला सुद्धा नाही आलं पाय दाबून देत होती वेळेवर चहा करून देत होती सगळी विचारपूस करत होती बाई ही तर खाली मुंडीन पातळ दुंडी निघाली मला तर कळलं तुम्ही पैसे देऊन लग्न केलंय खरं का ना आई 4 लाख रुपये दिलेत आता काय सांगायचे त्या माणसाला अरे तुझं लग्न व्हावं म्हणूनच केलं होतं अरे मी वाटलं होतं का असं होईल अयो लग्नच व्हायना म्हणलं जाऊ पैसे पण लग्न होईल पोरगी पैसे काय रे आज ना उद्या कमवता येतील पण तुझं लग्न एकदा झालं तर अरे पैसे देऊन असतो तो अरे जाऊ दे की तुझ्या आनंदासाठी काय अरे अरे काय झालंय यार सोमा चक्कर आली मला. अरे सोमा ए तुला काय झालं बघा ना. नाही नाही सोमा अहो, काय झालं बघा ना. सोमा सोमा दवाखान्यात जाऊ उचला सोमा डॉक्टरला फोन कर उठ ना सोमा अरे काय झालं तुला कशाला सांगितलंच रे त्याला पैशाचं मला माहिती आहे तुम्ही काय केलं तुमच्या घरातलं अडचणी मला सांगताय सांगितलंच नव्हतं लई खातंय बी लई वाटतं